नमस्कार, उत्कृष्ट गृहिणींसाठी महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर 1. कपड्यांच्या कपाटात जास्तीचा पसारा होऊ नये यासाठी कपाटात प्लास्टिक कंटेनर वापरावे. छोट्या छोट्या गोष्टी या कंटेनरमध्ये ठेवल्याने कपाटात पसारा होत नाही. टिप नंबर 2. मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी बनवताना त्यात कांदा, लसूण पाकळ्या ठेचून, मसाला आणि थोडी धने पावडर जरूर घाला. रस्सा भाजी छान चवदार होईल. टिप नंबर 3. कडधान्ये, शेंगदाणे नेहमी हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवावेत. याने बराच काळ ते खराब होत नाही व कीड, जाळ्या, भुंगे देखील लागत नाहीत. टिप नंबर 4. स्वयंपाक झाल्यावर रोजच्या रोज किचन ओटा साबण, स्क्रबनं साफ करून पुसून कोरडा करावा. यामुळे ओट्यावर चिपचिप होत नाही व ओटा छान चकचकीत राहतो. टिप नंबर 5. कोणत्याही भाजीमध्ये लसूण चिरून टाकण्याऐवजी ठेचून घालावा. भाजीला उत्तम चव येते. टिप नंबर 6. शेवभाजी करताना त्यात थोडासा मॅगी मसाला आणि हिंग टाका. भाजी छान चविष्ट होईल. टिप नंबर 7. थालीपीठ, अळूवडी आणि कोथिंबीर वडी करताना त्यात थोडे सफेद तीळ टाका. यामुळे पदार्थाची चव अधिक छान येते. टिप नंबर 8. थंडीमध्ये केळी खाताना त्याला थोडे मीठ चोळून खावेत. म्हणजे केळी बाधत नाही व त्यामुळे सर्दी, खोकला व कफ यांचा देखील त्रास होत नाही. टिप नंबर 9. घरी पाहुणे आल्यावर ग्रेव्हीची भाजी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर 2 चमचे बेसन पीठ भाजून त्यात घाला. ग्रेव्ही दाटसर आणि चवदार बनते. टिप नंबर 10. दूध अथवा खीर जळून करपट वास येऊ लागल्यास त्यात 2 ते 3 खाऊची पाने घालून उकळी काढल्यास करपट वास जाईल. टिप नंबर 11. आपले किचन नेहमी साफ, स्वच्छ आणि नीटनेटके असावे. जेवण झाल्यावर आपली खरकटी ताटे टेबलावर कधीही ठेवू नये. टिप नंबर 12. महिलांनी रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात थोडी हळद मिसळून पिल्याने कोणतेही आजार लवकर होत नाहीत. टिप नंबर 13. स्मार्ट गृहिणींसाठी घर खर्चातून बचत करण्यासाठी महिन्यातून एकदाच किराणा माल भरावा. डीमार्ट शॉपिंग सेंटरला शॉपिंग करणे टाळावे, कारण तिथे गेल्यावर सेल, डिस्काउंटच्या लोभापायी आपण नको असणाऱ्या बऱ्याच गोष्टी खरेदी करतो आणि विनाकारण खर्च होऊन नंतर पश्चाताप करत बसतो. आणि जर जाणे आवश्यकच असेल तर शॉपिंग सेंटरला जाण्या अगोदर सामानाची यादी घेऊन जावे, म्हणजे वायफळ खर्च वाचतो. टिप नंबर 14. जास्तीचा कढीपत्ता असेल तर तो फ्रीजमध्ये ठेवूनही काही दिवसांनी काळा पडतो. यासाठी बाजारातून कढीपत्ता आणल्यावर त्याची पाने काढून स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर सुती कपड्याने पुसून कढईमध्ये 2 थेंब तेल टाकून त्यात हा कढीपत्ता खमंग परतून घ्यावा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये साठवून ठेवा. हा कढीपत्ता 1 ते 2 महिने सहज टिकेल. टिप नंबर 15. मध गोठले असेल तर मधाची बाटली थोडा वेळ गरम पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवावी. टिप नंबर 16. कोणतीही पालेभाजी म्हणजेच कांद्याची पात, शेपू किंवा मेथी बनवताना त्यात थोडी भिजवलेली मूगडाळ घाला. भाजी खूप टेस्टी बनते. टिप नंबर 17. पिठले बनवताना त्यात थोडे ताक, मिरचीचा ठेचा आणि भरपूर कोथिंबीर घालावी. याने पिठले खूप स्वादिष्ट होते. टिप नंबर 18. काही वेळा तूर डाळ कुकरला लावूनही लवकर शिजत नाही. अशा वेळी तूर डाळ शिजायला घालण्यापूर्वी हलकी कोरडी भाजून घ्यावी. तसेच शिजायला घालताना थोडे शेंगदाणा तेल, हळद, मीठ आणि काही लसूण पाकळ्या घालून शिजवा. याने डाळ लवकर शिजेल, याचबरोबर चवीलाही अप्रतिम लागेल. टिप नंबर 19. उडीद डाळीचं गुठं वरण बनवताना त्यात लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरे मिक्सरला ओबडधोबड वाटून टाकावे. वरण खूप चविष्ट लागते. टिप नंबर 20. जेवण नेहमी अंघोळ करूनच करावे. कधीही मांडीवर ताट घेऊन जेवू नये. जेवण केलेल्या ताटात कधीही हात धुवू नये. टिप नंबर 21. जेवण खाताना आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे असावे.
टिप नंबर 22, पुऱ्या जास्त वेळ मस्त टम्म फुगलेल्या राहाव्यात यासाठी कणिक मळताना त्यात चमचाभर साखर घालावी. टिप नंबर 23, लाल भोपळ्याचे वडे, घाऱ्या, घाडके बनवताना त्यात गुळासोबत थोडी बडीशेप आणि वेलची पावडर घाला. टिप नंबर 24, मासिक पाळी दरम्यान महिलांनी अजिबात थंड पाणी पिऊ नये, नाहीतर वेदना अजूनच वाढतील. टिप नंबर 25, भजी बनवताना थोडी हिरवी मिरची, धने, जिरे, ओवा, कोथिंबीर आणि लसूण पाकळी ठेचून घाला. भजी मस्त चविष्ट बनतील. टिप नंबर 26, चपात्या बनवताना जर आपली कणिक शिल्लक राहिली असेल तर ती पिठामध्ये बुडवून ठेवा, त्यामुळे ती छान राहते व काळी पडत नाही. टिप नंबर 27, जर तुम्हाला कधी किडा किंवा मुंगी चावली तर एका कच्च्या बटाट्याच्या कापावर थोडेसे मीठ चोळून किडा चावलेल्या जागी 5 ते 7 मिनिटे चोळा. यामुळे होणाऱ्या वेदना आणि आग कमी होईल. टिप नंबर 28, भोपळ्याची भाजी चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये थोडासा गूळ घालावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. चला तर या व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.